नवीन काहीतरी एक्सप्लोर करणार आहे. आपण आज चाललो आहे शेमडी मठाला. सो लेट्स गो. माझं पण नाही बाबा, मला तेवढा कॉन्फिडन्स. यवतेश्वरच्या ट्रिपला आपले हक्काचे ड्रायव्हर अक्षय आहे, आडनाव काय तुझं? पवार हे ड्रायव्हिंग करत आहेत. पण तसं नाहीये, भावाचा 14 वर्षाचा अनुभव आहे. हा जो रस्ता आहे किती सुंदर आणि किती निसर्गरम्य रस्ता आहे बघा तुम्ही. अक्षय सर, तुम्हाला तुमच्या एक्सपिरियन्स बाबत काय बोलायचं असेल तर तुम्ही 2 शब्द बोलू शकता. अक्षय सर, तुम्ही कुठं चाललाय, कसं काय रूट काय सांगा जरा. आम्ही यवतेश्वरला चाललोय आता आणि यवतेश्वर करून आम्ही शेंबडी मठाला जाणार. अशा प्रकारे आपण आहे शेमडी मठाच्या मार्गावर आणि अक्षय पवार यांचं उत्तम ड्रायव्हिंग, उत्तम ड्रायव्हर, एक नंबर घाट आहे. जर तुम्ही तुमच्या उजव्या बाजूला बघितलं तर पूर्ण तुम्हाला सातारा शहर दिसेल. जे अक्षय जर गाडी उजवीकडे घे, दिसलं असेलच तुम्हाला, अशी अपेक्षा करतो कॅमेरामॅन अमित मैत्री यांच्या सोबत. आणि जर तुम्ही साताऱ्यात असाल, सातारचे असाल तर तुम्हाला माहितीच असेल सगळे जेवणाचे उत्तम हॉटेल्स याच मार्गावर भेटतील तुम्हाला. कालच एका ठिकाणी जेवण गेलेलो आहे, त्यामुळे आठवण. आणि अशा प्रकारे पुढची माहिती तुम्हाला देतील आमचे सह पॅसेंजर. नाव काय? सुतार. अनिकेत सुतार सर, फ्रॉम गुरुप्रसाद गुरुकृपा एक्सरे सेंटर यांचे करता धरता यांचे सर्वस्व अनिकेत केदार. गाईज तुम्ही बघू शकता, आपण आता सरळ यवतेश्वर च्या पुढे आलो आहे. आता आपण कास रोडनी सरळ पुढे शेमडी मठाकडे जाणार आहे. तिकडचं वातावरण एकदम नॅचरली, एकदम सुंदर, म्हणजे कोकणाला पण मागे टाकेल असं तिथलं एक वातावरण आहे. सो तुम्ही आता पुढे बघू शकता, आपण आता तिकडे चाललो आहे. तिकडचं एकदम सुंदर निसर्गरम्य वातावरण जे म्हणता येईल. सो तिकडे आपण चाललो आहे. सो चला. तिथं जाण्यापूर्वी या सुंदर अशा रस्त्याला नाही काय कळलं. तिथं जाण्यापूर्वी या सुंदर अशा रस्त्याचा आनंद घ्या. बघा कशी चालली. तर गायच फोटोशूट झालेला आहे. आता आम्ही निघालेलो आहे पुढच्या प्रवासाला आणि अजून तर आपल्याला पुढे अजून जायचं आहे. फायनली काय आपण पोचलेलो आहे शेमडी मठावर. आज भरपूरच गर्दी आहे. हे बघा, इथून एंट्री आहे शेमडी मठाची. गर्दी असल्यामुळे जरा आज इकडे यात्रा भरल्यासारखाच मोसम आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा, विविध कार्यक्रम असतात इथं आज. काय बघू शकता तुम्ही, मोठमोठे कार्यक्रम चालू आहेत इथं आज, त्याच्यामुळे आवाज पण कदाचित येत नसेल. बघा बाई, आज आपण आता जाणार आहोत मठामध्ये पहिल्यांदा. तर पहिलं आपण करूया आणि नंतर खाली जाऊया. सगळं इथे हा आहे गुरुदत्त पादुका मठ. इथं तुम्ही बघू शकता. आपण जाऊया पहिल्यांदा.
तर आत्ता आपण आलेलो आहोत ब्रह्मविश्वेश्वर मंदिर, महादेव मंदिर इथं. तर हे खूप फेमस मंदिर आहे. हे अगदी बोगद्यातून आहे. खूप सुंदर नजारा आहे, तुम्ही बघू शकता. तर आपण आत मंदिराच्यात प्रवेश करूया. मित्रांनो, हे गुफेसारखं आहे. इथून आपल्याला एंट्री करायची आहे. बघू शकता किती सुंदर आहे हे. खूपच सुंदर इथं टनल तयार केला. आता एकदम गार वाटत आहे. हे बघा, आपण मंदिरापाशी पोहोचलेलो आहे. मध्यामध्ये हे बघा, जायचा मार्ग आहे. जसा यायचा मार्ग होता तसा हा जायचा मार्ग आहे. आलेलो आहे आपण वा, बघा हे दृश्य. चपला उडायचं तिकडं नंदीची सुद्धा मूर्ती आहे. पुढे हा एक नंदी आहे. हा एक पॉईंट खरंच मित्रांनो चांगला बनवलेला आहे. चांगली सुधारणा केलेली आहे. पेट्रोलची पण हा आहे सेल्फी पॉईंट. मेनवली होते शेंबडी मठापासला सेल्फी पॉईंट आहे. फोटो काढायसाठी अतिशय सुंदर असं हे बघू शकता तुम्ही. अविनाश पवार यांचा सुद्धा सत्कार करण्यात येत आहे. अविनाश पवार नंतर कोण असेल मित्रांनो, आता प्रसाद घेऊन झालेला आहे. छान होता प्रसाद. खिचडी, सांबर आणि मट्टा असं प्रसादाचं कॉम्बिनेशन होतं. खूप छान होतं. अजून सुद्धा लोक थांबलेले आहेत. खूप सुंदर अशा वातावरणात प्रसाद घेतला. खूप छान वाटलं. आता आपण परतीच्या वाटेला जाऊया. दे दर्शन छान झालं शेंबडी मठामध्ये. प्रसाद मठ्ठा तर A1 बेस्ट. मजा आली, तृप्त झालं. खरंच खूप भारी वाटलं. आम्ही खूप वेळा इथे येतो, पण आजचं जरा वातावरणच अगदी छान आहे. आपल्यातल्या काही मित्रांनी काय घेतलेलं आहे कास्तलावर. हे बघू शकता, हे नवीन झालेलं आहे आता सध्या. हे बघा, हे बघा. पलटत नाही ना. पाणी येतं वर पाणी आल्यावर खाली जाते. आरती ही घ्या की काय ते हातानं मारू का. आणलं थांब.
ही बोट आपण किती सुंदर दृश्य आहे मित्रांनो. बघा आपल्या साताऱ्यात झालेले नवीन एक प्रकल्प